राहुल, तुम्ही सुरू करू शकता किक ऑफ आणि मग मी घेईन पुढे. मी करू का? मला वाटलं जनरली आपला जो लीड असतो तो करतो आणि मग हा, ठीक आहे, मग मी करते. हो पण हो, तुम्ही तुम्ही करा. बीएमएम इलेक्टेड ऑफिशियल आहात, तुम्ही या हो हो. पोर्टफोलिओचे ओनर आहात, म्हणून मला आधी तुम्हाला तो रास्त सन्मान द्यायचा होता. नाही नाही नाही, असं आहे आपलं जनरल असं हे आहे. लीड ओपन करतो, मग अध्यक्षांकडे देतो, मग माझ्याकडे येतो. ओके, ठीक हम्म. आहे. नमस्कार मंडळी, सर्वप्रथम सगळ्यांचं स्वागत ह्या बीएमएम शाळेच्या बालक पालक ह्या उपक्रमामध्ये. बालक आणि पालक हा उपक्रम बालक आणि पालक या दोघांसाठी मुख्यतः आहे. शंका निवारण, डाऊट्स, क्वेरीज, बेस्ट प्रॅक्टिसेस जे काय असेल ते सगळं ह्या सत्रात आम्ही करणार आहोत. आणि हे आमचं अगदी पहिलंच सेशन आहे. पण त्याही आधी मला तुम्हाला सगळ्यांना घटस्थापना आणि नवरात्रीच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. तर सर्वांना घटस्थापनेसाठी आणि नवरात्रीसाठी हार्दिक शुभेच्छा. काल घटस्थापना होती मंडळी, आणि काल प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी एक गोष्ट झाली देशात, भारतात. मराठी ही अभिजात भाषा म्हणून अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय मराठीला. तर तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आणि जशी आपली मराठी मायबोली अत्यंत आपल्याला महत्वाची आहे आणि जिव्हाळ्याची आहे, तशीच आजचा जो विषय आहे, इतक्या अटकेपार आपण राम राहतो, आजचा हा विषय अतिशय महत्वाचा आहे आपल्यासाठी. कारण आपण पालक आहोत आणि आपल्या मुलांसाठी आपण सर्वोत्तम काय करू शकतो हे प्रत्येक पालकाच्या डोक्यात 24 तास घुमत असतं. आणि म्हणूनच, बिकॉज दिस इज सो इम्पॉर्टंट, आम्हाला अनेक पालकांनी रिक्वेस्ट पाठवली होती की आमची यंग मुलं, यंगस्टर्स आमच्याबरोबर बसून बघणार आहेत हा कार्यक्रम. सो टीचर्सवर पण बरंच प्रेशर आलंय, कारण अनेक यंगस्टर्स आज आई वडिलांबरोबर हा प्रोग्राम बघतायत. आणि ते म्हणाले की ह्याचा गाभा जर आमच्या मुलांपर्यंत डायरेक्ट पोहोचला तर तो जास्त महत्वाचा आहे. आणि म्हणून आम्ही ह्या पर्टिक्युलर सेशनचा जो फॉर्मॅट आहे तो हायब्रिड केलेला आहे. प्रीडॉमिनंटली इंग्लिश, wherever it is related to the session discussion and technical details. तर आपण जास्त वेळ न घेता सर्वप्रथम माझ्या स्लाइड डेककडे जाऊ. त्यानंतर आपण टीचर्सची ओळख करून घेणार आहोत आणि मग त्यानंतर प्रोग्रामला सुरुवात होईल. पण याही आधी मी बीएमएमचे आभार आणि धन्यवाद मानते की त्यांनी आम्हाला ही संधी दिली इतका महत्त्वाचा विषय हँडल करायला. राहुल देशमुख हे ओनर आहेत या इनिशिएटिव्हचे, बीएमएम मराठी शाळा इनिशिएटिव्ह. आणि त्यांच्यामुळे हा कार्यक्रम आणि हा उपक्रम आपल्याला इथे अनुभवता आला. सो राहुल, तुम्हाला खूप खूप धन्यवाद माझ्याकडनं आणि सर्व पालकांकडनं. आणि आता सर्वप्रथम मी बीएमएमचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि माझे यजमान प्रसाद पानवळकर यांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलून हा सोहळा सुरू करावा. खूप कमी वेळा असं होतं की बायको नवऱ्याला एकदम अदबीने विचारते की तुम्ही प्लीज सोहळा सुरू करणार का. तर मी माझ्या नवऱ्याला, यजमानांना विनंती करते की त्यांनी ह्याची सुरुवात करावी. सो प्रसाद पानवळकर. यार, धन्यवाद निवी. खूपच छान. आपल्या घरी नेहमीच असं असतं की मी विचारतो, तर ते ऍक्च्युली उलटा झालेला आहे रोल. तर काय हरकत नाही. पण सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा. आणि आता नेहमी म्हणाले तसं अभिजात भाषा पण दर्जा मिळालेला आहे मराठी भाषेला, त्याच्याबद्दल सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन. आपले उत्साह नेतृत्व राहुल सरांकडे आहे मराठी शाळेचं, आणि अत्यंत सुंदर छान छान कार्यक्रम ते आणत असतात. तुम्ही पाहिलंच असेल की काल आजी आजोबांना पत्र लिहिण्याचा कार्यक्रम होता. मला ते बोलताना सुद्धा जरा भरून आलं की आजी आजोबांना किती छान वाटेल तिकडे भारतात जेव्हा त्यांना ते पत्र मिळेल. तर असाच आजचाही कार्यक्रम तितकाच महत्वाचा आहे. तुम्ही आता स्लाइड बघताय, पॅनलिस्टवर आपल्या खूप अनुभवी लीडर्स आहेत. माधवीताई आहेत आणि रेखाताई आहेत. निवेदिता त्यांची नंतर तुम्हाला ओळख करून देईलच. पण खूप छान सेशन होणार आहे, याच्यात काही शंकाच नाही. अत्यंत महत्वाचा हा पार्ट ह्याच्यासाठी आहे हे सेशन, की तुमची मुलं जर आता एलिमेंटरीच्या शेवटच्या वर्षात असतील किंवा मिडल स्कूलला जात असतील, मिडल स्कूलला जस्ट आली असतील, तर शाळेत एक सेशन होतं आणि एक मी माझा पर्सनल अनुभव देतो आणि मग त्याचं महत्व कळेल तुम्हाला. कदाचित तुम्ही हा एक्सपिरियन्स अनुभवला असेल. तर आमचा मुलगा जेव्हा 6वीत गेला तसंच ते सगळ्या मोठी पॅरेंट्सची आणि मुलांची मीटिंग होती शाळेत. आणि ती 6वी 7वी 8वी असे सगळे मुलं आणि पॅरेंट्स तिथे आलेले होते. असेच अनेक प्रश्न होते. तुमच्यापैकी आज काही लोकांना नक्की असणार आहेत ते प्रश्न, की अरे बापरे, आता आपला मुलगा मिडल स्कूलला गेला, हायस्कूल 3 वर्षात सुरू होणार, पुढे काय. आणि मग तो कार्यक्रम सुरू झाला आणि काही काही पालकांनी दनादन मोठे मोठे प्रश्न विचारायला सुरुवात केली.
आणि आमच्या छातीत धडकीच बसली. मे बी त्यांची ती दुसरी मुलं असेल किंवा तिसरं अपत्य असेल. त्यांचं पहिलं अपत्य मोठं होतं त्यामुळे त्यांना माहिती होतं. पण आमच्यासारखं हे आमचं पहिलं अपत्य होतं. आम्ही आमच्या मुलाकडे बघितलं, तो बिचारा त्याच्या विश्वात होता, लहान होता एकदम. पण प्रश्न मात्र जोरदार चाललेले होते. आम्ही घरात येताना विचार करत होतो, अरे आपल्या मुलाला हे सगळं झेपणार आहे ना? आणि आय एम शुअर तुमच्या की ज्यांची पहिली अपत्य आता मिडल स्कूलला गेली असतील, तर त्यांना नक्की असतील की हे काय सगळं आम्ही ऐकतो, हायस्कूल, कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंट, नंतर काय ऍडमिशन, कॉलेज. तर अजिबात घाबरून जाऊ नका. हे आजचं सेशन एक्झॅक्टली तुम्ही ह्या बोटीत असाल तर त्यांच्यासाठी आहे. तर जास्त वेळ न घेता मी आता राहुल सरांकडे देतो. पण परत एकदा धन्यवाद. तुम्ही एवढा फ्रायडे नाईटला, शुक्रवारी संध्याकाळी, आज 100च्या 125च्या वरती जर लोक आली असतील तर नक्की गोडी आहे तुम्हाला या विषयाबद्दल, आत्मीयता आहे. तर तुम्हा सर्वांचं जोरदार अभिनंदन आणि कौतुक. आणि आपण राहुल दादांकडे जाऊया 1 मिनिटासाठी आणि मग आपण आजच्या चर्चेला सुरुवात करूया. धन्यवाद परत एकदा आणि ऑल द बेस्ट. धन्यवाद प्रसाद सर आणि निवेदिता ताई, तुम्ही मला संधी दिलीत आणि हा जो उपक्रम आहे तो तुम्ही तुमच्या खांद्यावर घेतलात आणि आता इतक्या छान प्रकारे तुम्ही टीम जमवून ह्याचं पूर्ण सिरीज आहे आपली, हे सगळ्यांना मला सांगायचं आहे. हे नुसतं या सेशनवर थांबणार नाहीये. तर आत्ता आपली बालक पालकची सिरीज आहे आणि त्याला जोडूनच युववाणी नावाचं तशीच युवांसाठी पण सिरीज येणार आहे. सो तुम्ही नक्की या सिरीजचा फायदा घ्या आणि जास्तीत जास्त पालकांपर्यंत ही सगळी माहिती मराठीमधून जाण्यासाठी आणि आपल्या मराठी जे कुटुंब आहेत त्यांची जी मानसिकता आहे त्या मानसिकतेनं या गोष्टीकडे कसं बघायचं, या गोष्टीला कसं आपण हाताळायचं, याच्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. तर पुन्हा एकदा सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा आणि मराठी भाषा अभिजात झाली त्याबद्दल सुद्धा सगळ्यांचं अभिनंदन, सगळ्यांना शुभेच्छा. आणि निवेदिता ताई, तुमच्याकडे कंट्रोल देतो मी. धन्यवाद. धन्यवाद राहुल, धन्यवाद प्रसाद. मला माहिती आहे आपल्याकडे फक्त 90 मिनिटं आहेत या प्रोग्रामसाठी आणि 90 मिनिटं कशी निघून जातील, कारण हा विषयच तेवढा रंजकपणे आणि भीतीदायकपणे काही काही वेळा. जसं प्रसाद म्हणाला की आमची मुलं मोठी होत होती, दोघंही बरीच मोठी झाले, पण तेव्हा पहिलं अपत्य जरी गडबडलं असलं तरी दुसरं तितकंच गडबडलं आणि आम्ही पण तेवढेच गडबडलो. कारण दुसऱ्या अपत्याच्या वेळी अनेक गोष्टी परत नव्याने शिकण्यात आल्या, कारण प्रत्येक मुलाचा चॉईस वेगळा आहे, प्रत्येकाची आवड वेगळी आहे. त्यामुळे दोन्ही आपलीच मुलं आहेत पण दोघांचे रस्ते अतिशय वेगवेगळे आहेत आणि आम्ही परत एकदा भांबवलो. आणि तेव्हा आम्हाला जर असं सुंदर मार्गदर्शन मिळालं असतं तर कदाचित मी म्हटलं जसं परत एकदा की सुजाण पालक झालो असतो आणि इतके घाबरून गेलो नसतो. तर आजचा जो पहिला आपलं जे सेशन आहे ते या मुलांसाठी स्पेसिफिकली आहे आणि यात आमच्या टीचर्सनी केवळ एक स्लाइड डेक नाही तयार केला आणि महत्वाचे विषय, पण मुलांनी कुठली पुस्तकं वाचावीत, काय करावं हे सुद्धा खूप खोलात जाऊन ते सांगणार आहेत. तर जास्त कोणाचाही वेळ न घेता सर्वप्रथम मी माझा डेस्क शेअर करते तुमच्याशी. अर्थात हे आपले राहुल सर. राहुल सरांबद्दल आम्हाला एक छोटीशी स्लाइड टाकायची होती कारण त्यांचे खरंच भरपूर त्यांचे उत्तुंग अकॉम्प्लिशमेंट्स आहेत. राहुल सर धन्यवाद या संधीसाठी पुन्हा एकदा. ही मी मंडळी, माझं छोटंसं बॅकग्राऊंड हे आहे की मी IT मधनं एज्युकेशन सेक्टरमध्ये रिसेंटली आले, आत्ताच अगदी काही महिन्यापूर्वी. आणि मला असं वाटतं की एखाद्या समाजाला बदलायचं असेल किंवा जनरेशनला देखील, तर तुम्ही ते खूप आधी सुरू केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी सुरुवात करण्यासाठी शिक्षण किंवा एज्युकेशन हे सगळ्यात मोठं टूल आहे. कारण वेन यू एज्युकेट समबडी यू एज्युकेट एन एंटायर जनरेशन. तर हाच माझ्या डोक्यात विचार होता आणि मी आता खूप लेट आयुष्यात परत सुरुवात केली गममना शाळेत आणि रिसेंटली ग्रॅज्युएट झाले. आणि माझ्या आयुष्यात ग्रॅज्युएट झाल्या झाल्या अतिशय सुंदर 2 अशा टीचर आल्या आणि हे इनिशिएटिव्ह आलं. सो देवाचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. आणि विदाउट फर्दर अड्यू आपण आपल्या पहिल्या टीचरकडे जाऊया, माधवी जगताप. सो माधवी ताई, तुम्हाला एक रिक्वेस्ट करते की तुमची स्लाइड इथे आहे, परंतु तरीही मी तुम्हाला एक विनंती करेन की तुम्ही जरा तुमच्याबद्दल 1-2 मिनिटात आम्हाला काही गोष्टी सांगितल्यात तर आम्हाला खूप आवडेल. इट्स ऑल युअर्स. नमस्कार मंडळी. सर्वात प्रथम मला ही संधी दिल्याबद्दल फार फार आभार सर्वांचे. ही जी मोहीम तुम्ही हाताळली आहे, हा जो विषय तुम्ही सिलेक्ट केलेला आहे तो अतिशय योग्य असा आहे.
आम्ही जेव्हा भारतातून अमेरिकेत आलो होतो आणि आमची पहिली मुलगी जेव्हा गेली शाळेमध्ये सुरुवात झाली, तेव्हा सुद्धा आमची अशीच फरफट आणि असेच सगळे प्रश्न आमच्या डोक्यात आले होते. आणि होपफुली की आज आज जे काही आम्ही तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहोत, ह्याचा तुम्हाला फायदाच होईल. माझ्याबद्दल सांगायचं तर माझी सुरुवात मी भारतात तूनच शिक्षक अशी केली होती. माझं मास्टर्स इन इंग्लिश लिटरेचर मी इंडियातून केलं आणि त्यानंतर मी मुंबई युनिव्हर्सिटीच्या मुंबईमध्ये कॉलेजमध्ये शिकवत होते. आय वॉज अ इंग्लिश लिटरेचर लेक्चरर. आणि बिझनेस कम्युनिकेशन आणि कम्युनिकेशन स्किल्स इन इंग्लिश हे माझे सब्जेक्ट्स होते शिकवायचे. 2-3 वर्ष शिकवल्यानंतर लग्न होऊन इथे यायची वेळ आली. इथे आल्यानंतर ऑफकोर्स वी ऑल गो थ्रू द H4 आणि H1 आणि हे सगळं. सो इथे आल्यानंतर मला जेव्हा एज्युकेशन फील्डमध्ये काही करायचं होतं, तेव्हा आय डिड अ लॉट ऑफ व्हॉलंटिअरिंग इनिशियली, बिकॉज द एज्युकेशन सिस्टम ही एवढी वेगळी होती आपल्या भारतातली आणि अमेरिकेतली, की मला अक्षरशः व्हॉलंटिअरिंग करून सुद्धा, म्हणजे मी बरेच वर्ष आधी मी M.Ed केलं इथे, त्याच्या आधी मी नुसतंच जाऊन शाळेमध्ये जाऊन व्हॉलंटिअरिंग करायची. म्हणजे मी टीचर्सना आणि प्रिन्सिपल्सना रिक्वेस्ट केली होती की आय कॅन जस्ट गो अँड व्हॉलंटिअर इन युअर क्लासरूम्स ॲज अ हेल्पर. सो मी तसे बरेच वर्ष, जवळजवळ 7-8 वर्ष व्हॉलंटिअरिंग केलं सगळ्याच एलिमेंटरी, मिडल आणि हायस्कूलमध्ये. नंतर माझं मास्टर्स झालं आणि आय स्पेशलाइज्ड इन टीचिंग इंग्लिश ॲज अ सेकंड लँग्वेज मध्ये माझं स्पेशलायझेशन होतं. आणि इमिडिएटली आय गॉट अ जॉब इन अ मिडल स्कूल. आणि दिस वॉज इन न्यूयॉर्क. So I was an ESL classroom teacher for around 8-9 years in New York. आम्ही 2 वर्षापूर्वीच ऑस्टिनला मूव्ह झालो आहोत. आणि ऑस्टिनमध्ये पहिलं वर्ष आय वॉज अ बायलिंग्वल कोच इन अ नियर बाय स्कूल डिस्ट्रिक्ट. आणि आता आय एम असिस्टंट प्रोफेसर. माय focus is on reading writing. Integrated reading writing is my focus. And hopefully I might even get into research based on integrated reading and writing. That's something about me. खूप खूप धन्यवाद Thank माधवीताई, you. खूप धन्यवाद. आणि आता मी रेखाताईंकडे वळणार आहे, पण त्याआधी मला सगळ्यांना एक खूप मोठी गोष्ट सांगायची आहे रेखाताईंबद्दल. रेखाताईंची पहिली भाषा म्हणजे मातृभाषा मल्याळम आहे. त्यांचं लग्न महाराष्ट्रीयन कुटुंबात झालं आणि तेव्हापासून त्यांचा मराठीचा प्रवास सुरू झाला. पण रेखाताई उत्तम मराठी बोलतात आणि मी त्यांना विनंती करेन की जेव्हा ते त्यांच्या स्लाइड्स दाखवतील किंवा सेशनमध्ये जेव्हा केव्हा त्यांचं डिस्कशन असेल, तेव्हा त्यांनी अवश्य स्वतःच्या मराठीचा शिरकाव करावा. म्हणजे आम्हाला पण स्फूर्ती मिळेल की कसा एखादा माणूस इतर भाषा सुद्धा इतक्या कमालीचं बोलू शकतो आणि इतक्या लिलया शिकू शकतो. सो धन्यवाद रेखाताई. आणि अप टू यू नाव फॉर युअर इंट्रोडक्शन प्लीज. मी हसत होते आता तर गुड की म्यूट होतं माझं बटन. थँक्यू नेव्ही फॉर एवढं चांगलं मला ब्युटिफुल इंट्रोडक्शन दिलं माझं. मी स्वतःला पण असं ब्युटिफुली इंट्रोड्यूस करू शकत नाही. आणि प्रसाद इज ऑलवेज सो कामिंग. बघूनच एकदम आराम मेडिटेटिव्ह मोडमध्ये जातो माणूस. अँड थँक्यू टू BMM फॉर स्पॉन्सरिंग एवढं ब्युटिफुल इव्हेंट. बिकॉज खरं तर एव्हरी एज्युकेटर जे आहे, काही वर्ष एज्युकेशन फील्डमध्ये राहिल्यानंतर त्यांना असं वाटायला लागतं की आपण काहीतरी एज्युकेशन, लोकांना, पेरेंट्सला एज्युकेट करायला काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी बोलायला पाहिजे, त्यांना एज्युकेट करायला पाहिजे अबाउट एज्युकेशन सिस्टम. आणि कसं ड्यू टू रिसर्च, ब्रेन रिसर्च, द वे वी एज्युकेट चिल्ड्रन हे चेंज होत चाललंय, बदलत जात आहे. तर बिकॉज आमचं जनरेशन वेगळं होतं, आता वेगळं आहे. जे पुढे येणार आहे ते जनरेशन वेगळं आहे. तर आपलं वे ऑफ एज्युकेटिंग किड्स ऑल्सो इज चेंजिंग. आणि त्याच्याबद्दल एज्युकेशन मिळणं, नॉलेज मिळणं खूप आवश्यक आहे. तर आय एम सो ग्लॅड दॅट यू आर डुईंग दिस. आणि एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर करताय. सो मेनी पीपल आर लिसनिंग टू दिस. अँड मुलं आलेत आज
आणि आज एवढं चांगलं दिस इज सच अ गुड ओकेजन टू डू दिस. सो थँक्यू सो मच फॉर दी ऑपॉर्च्युनिटी. माझ्याबद्दल फक्त हे आहे की माझ्याबद्दल फक्त एक वन थिंग आय वुड लाईक एव्हरीबडी टू नो इज की मी लाईफलॉंग लर्नर आहे. अँड माय गोल of getting into education is to create lifelong learners. That's my teaching philosophy. कधीही हे माझं झालं, मी आता काय शिकणार नाही, माझं सगळं शिकून झालं, असं ॲटिट्यूड नसावा. आणि I never have it, and I hope none of my students have it, is my hope. That is what I think of when I teach kids, and what I envision for the future. माझं बॅकग्राऊंड खूप सिम्पल आहे. मी बॅचलर्स इन झुऑलॉजी केलं इंडियामधून. देन आय गॉट व्हेरी अट्रॅक्टेड टू सोशल वर्क. आणि घरचे सगळे लोक म्हणत होते की बिकॉज मी खूप बोलते, प्रॉबेबली MBA वुड बी बेस्ट फॉर यू, यू वुड बी एबल टू डू सम, मेक लॉट ऑफ मनी, हे ते. आणि त्यांच्या विरुद्ध मी सोशल वर्कमध्ये गेले. आणि so I did my master's in social work, in medical and psychiatric social work. आणि I grew as not only as a professional but as a human being. मला वाटतं की मला जे ट्रेनिंग तिकडे मिळाली, that has helped me as a human being more than anything else. आणि इथे आल्यानंतर आय थिंक 24 years झाले, 24 वर्ष झाले मला येऊन. मुलं वगैरे काही नव्हते, लग्न होऊन इमिजिएटली आले. आणि आय डिड माय लॉट ऑफ व्हॉलंटिअरिंग हेअर अँड देअर. आणि मग मी अडॉप्शन स्पेशलिस्ट म्हणून अडॉप्शन एजन्सीमध्ये खूप वर्ष काम केलं इथे. ॲज अ बर्थ पेरेंट काउन्सलर अँड ॲज अन अडॉप्शन काउन्सलर आय वर्क फॉर अ लॉट ऑफ इयर्स इन कनेटिकट अँड ॲरिझोना. आणि त्याच्यानंतर मग इथे आले. इथे आल्यानंतर ॲज आय वॉज वर्किंग टुवर्ड्स माय काउन्सलिंग सर्टिफिकेशन, टेक्सासमध्ये सगळं परत करायला लागतं. सो आय वॉज वर्किंग टुवर्ड्स इट. आणि मुलांच्या शाळांमध्ये बिकॉज दे वर व्हेरी यंग, आणि स्कूल एकदम ब्रँड न्यू होता. वी वर ॲट द रिबन कटिंग ऑफ एल्सा इंग्लंड. सो आय जस्ट वॉन्टेड टू हेल्प माय चिल्ड्रन ट्रान्झिशन. त्यामुळे मग मी म्हटलं ठीक आहे, मी जाऊन व्हॉलंटिअर करते. व्हॉलंटिअर एवढं करायला लागले की पीपल स्टार्टेड सेइंग की तू घरी नसते तर तू शाळेमध्ये असते, तर वाय डोंट यू मेक दॅट युअर प्रोफेशन, बिकॉज यू आर ऑल द टाइम एनिवेज ॲट स्कूल. तर त्यामुळे मग मी तिकडे गेले, विचारपूस केली. फर्स्ट मी सबस्टिट्यूशन केलं, सबिंग केलं, सबस्टिट्यूट टीचिंग. त्याला आता आजकाल गेस्ट एज्युकेटर म्हणतात. 1 वर्ष ते केल्यानंतर आय स्टार्टेड लाइकिंग इट सो मच की मग मी टीचिंग सर्टिफिकेशन, ऑल्टरनेट टीचिंग सर्टिफिकेशन केलं फ्रॉम रिजन 13. गॉट सर्टिफाईड इन 4th. हॅलो रेखाताई, हॅलो हॅलो. हा, तुमचा आवाज येत नाहीये अजिबात अजिबात. म्हणजे काही ऐकू येत नाही. तुम्ही बोलताय एवढे कष्ट घेऊन, पण आम्हाला ऐकूच येत नाहीये. सो आय पुट इट इन द चॅट, पण फायनली आय हॅड टू काइंड ऑफ इंटरप्ट यू. सॉरी अबाउट दॅट. आय एम ऑल्सो एन एज्युकेटर and I want voice. Can you hear me? नाही, एवढं खूप हळू येत आहे ऐकू, खूपच हळू. बाकीच्यांना ऐकू येत आहे का? कारण मला त्यांचा आवाज थोडा सॉफ्ट आहे. पण रेखाताई, एक तर तुम्ही तुमच्या डिव्हाइस पासून बऱ्यापैकी दूर आहात, तो चांगला कॅच करत नाहीये तुमचा आवाज. सो इफ यू हॅव हेडसेट दॅट माइट हेल्प. Okay. And if you don't, then you might have to join on your mobile. That actually gives you very good voice quality. So you may have to. I have to join in what? Now I think it's better. Once you come Okay. close to your So I device, think this is I'm much pretty better. close. Okay, Yeah. cool. Thank you so much. Thank you for bringing that up. नाहीतर मी बोलत बसले असते, 15 मिनिट घेतला असता, and then you would not have had anything. नाही, आवाज ऐकू येत होता. असं नव्हतं की आवाज नव्हता ऐकू येत. सॉफ्ट होता आवाज तेवढा. अच्छा. My husband never says माझा आवाज सॉफ्ट आहे. But thank you so much for the compliment. But what I was saying was I came to US आणि इथे आल्यानंतर खूप वर्ष सोशल वर्क फील्डमध्ये काम केलं. आणि त्याच्यानंतर मग मी I got into education through alternate teaching certification because I already had my master's. So I got that. So I'm tax certified, EC to 6 generalist certified to teach in
मिडल स्कूल हेच आहे. आणि बट माधवी आणि माझी ओळख झाल्यानंतर वी काइंड ऑफ फिगर्ड आउट आमचे इंटरेस्ट खूप सिमिलर आहे. वी बोथ हॅव बीन लर्निंग टू डान्स, क्लासिकल डान्सिंग, ती कथ्थक, मी ओडिसी. आणि मग वी बोथ आर इंटरेस्टेड इन रीडिंग अँड डुईंग सम व्हॉलंटिअरिंग अँड लर्निंग लँग्वेजेस. माझे वडील एअरफोर्समध्ये होते, सो आय हॅव एन इन्स्टिंक्ट टू लर्न लँग्वेजेस व्हेरी क्विकली. त्यामुळे मला मराठी बहुतेक पटकन आली की व्यवस्थित. आय एम नॉट द बेस्ट मराठी स्पीकर, तुम्हाला माहिती पडलं असेल, पण मी प्रयत्न करते. थँक्यू निवी. आणि आय थिंक आय विल हँड इट ओव्हर टू निवी बॅक. धन्यवाद रेखाताई. नाही, तुमचं मराठी एकदम परफेक्ट आहे. आमची मुलं जी इतक्या लांब शिकतात त्यांना हे अतिशय स्फूर्तिदायक आहे आणि यू आर एन इन्स्पिरेशन की मराठी शिकायचं असेल तर कसं असावं याचं उदाहरण तुम्ही आहात. तर आता मी विदाउट फर्दर अडू माधवीताई तुमच्याकडे पाठवते कंट्रोल, सो दॅट तुम्ही तुमचा डेक शेअर करू शकाल. आणि मला वाटतं की आधी रेखाताई बोलणार आहेत, राईट? आणि मग तुम्ही. असा सेटअप आहे आपला. येस. तुम्हाला दिसत आहे, स्लाइड्स दिसत आहेत? ऍक्च्युली मला अजून दिसत नाही, मला माझंच वाटतंय. मी Yes, I can see it. ओके, 1 सेकंड. म्हणजे सगळ्यांना दिसत आहे? नाही, निवी, यू माइट मला हॅव नाही, पिन. मला नाही दिसत आहे. ओके, सो लेट मी रिमूव्ह द No, we दिसतंय can see it. We can see it. अर्ली चाइल्डहुड वेबिनार असं दिसतंय. ओके. आणि रेखा, तुला दिसतंय का? तुम्ही एक काम करा ताई, F5 करा, म्हणजे त्याला फुल स्क्रीन स्लाइड शो करा. सॉरी, स्लाइड शो दिसतंय वरती तुम्हाला? स्लाइड शो वरती शेअरच्या बाजूला. नाही, रेखा इज नॉट पिन्ड. आय थॉट शी वॉज पिन्ड, बट शी इज नॉट पिन्ड. निवी कोण? वॉज. नाही नाही, मी म्हणतोय की आता कोण कंट्रोल कोण करतंय स्लाइड शो? ओके, शुड आय स्टॉप शेअरिंग? नो, नाही, व्हॉट आय एम तुमचं आता ट्राइंग टू मला से इज दिसतंय. you go पण to slideshow on the top. Can you see that button? No, on the right side. Go towards right. तुमचा माऊस मला दिसतोय, तुम्ही उजवीकडे तुमचा जिथे प्रोफाईल पिक्चर वर जा, आहे ना, वर जा. त्याच्या Doc शेजारी Google. ओके, लेट मी पिन इट. ओके ओके, देअर. No, कॅन यू don't. नाही नाही ताई, पिन नाही करायचंय. मी सांगतो तेवढं फॉलो करा. स्लाइड शो बरं. नावाचं बटन आहे, त्याला क्लिक करायचंय तुम्हाला. तुमच्या गुगल डॉक. शेअरच्या बाजूला दिसतंय बघा ते. आम्हाला दिसतंय स्क्रीनवरती. तुमचं चित्र दिसतंय का तुम्हाला? तुमचा फोटो दिसतोय का? हा त्याच्या हा, बाजूला शेअर नावाचं बटन दिसतंय का? एक मिनिट, मला मागे येऊ देत मग. खाली जा. तुमचा माऊस मला दिसतोय, खाली जा थोडस. शेअरचं कुठे दिसत आहे? मला दिसत नाही. तुमच्या राईट हँड साईडला तुमचं प्रोफाईल पिक्चर दिसतंय तुम्हाला? मला दिसत आहे. त्याच्या बाजूला शेअर ब्लू कलर मध्ये एक बटन आहे. मला त्याच्या दिसत बाजूला नाही. स्लाइड शो एक बटन आहे. ओके, मला फॉर सम रिझन दिसत नाही. लेट मी जस्ट स्टॉप शेअरिंग इट वन्स आणि मग परत एकदा मी करते. 1 मिनिट. ठीक आहे. मे बी तुमचं स्क्रीनचं झूम वगैरे काहीतरी असेल. लेट मी शेअर इट अगेन. ओके, नाव We can see the presentation. Right, but if you now can you go to share? अच्छा, स्लाइड. अच्छा, असं स्लाइड शो करा. बरं. मी दिस इज मच बेटर. आम्हाला दिसतंय आता. स्लाइड शो बघा. मी समजत होते की कोणाला दिसतच नाहीये माझे, म्हणून मी आय वॉज ओके फाईन. सो लेट्स गेट टू दिस. सो दिस इज हा अजेंडा आहे आजचा आपला. सॉरी फॉर टेकिंग सो मच टाइम. आपले 5 मिनिटं गेली त्यात आणखी. सो हा आपला एजेंडा आहे आजचा. आय विल नॉट गो ओव्हर इट. आपण डिरेक्टली इन टू द कॉन्टेंट जाऊ. देर आर मेनी थिंग्स ऑन द स्लाइड आणि एजेंडामध्ये पण बऱ्याच गोष्टी आहेत. पण अ फ्यू थिंग्स विल बी जस्ट टचिंग बिकॉज वी विल नॉट बी गोइंग. जास्त खोलात जाणार नाही आहोत आपण. पण देर आर सर्टन थिंग्स ऑन द स्लाइड दॅट वी रिअली वॉन्ट टू टॉक अबाउट इन डेप्थ. लाईक इन्स्ट्रक्शनल स्ट्रॅटेजीज ज्या US मध्ये वापरल्या जातात आणि ज्या इंडियामध्ये कशा वेगळ्या आहेत. द कम्पॅरिझन. एक्सेसिव्ह कम्पेटिटिव्हनेस बद्दल आम्हाला थोडं अजून खोलात बोलायचं आहे. मेंटल हेल्थ बद्दल त्या स्लाइडवर सुद्धा. आणि मग टॅग, जे काही टॅग प्रोग्राम आहे किंवा टॅग सर्व्हिसेस आहेत ह्याच्याबद्दल. सो लेट्स मूव्ह फॉरवर्ड.
So to get started, the US education levels are basically broken into 4 sections. जसे तुम्ही बघत आहात. Early education, early childhood is from age 3 and 4 actually. Age 3 and 4 is your preschool educative level. Again, it is not mandatory in the US states. It is voluntary that you get your child into a preschool. It is not mandatory, but many states आता सध्या बऱ्याचशा स्टेट्स ते मॅन्डेटोरी करत आहे बिकॉज करिक्युलम मध्ये रिगर आलेला आहे. देर इज अ बिग शिफ्ट इन द करिक्युलम ऑल ओव्हर द US. आणि त्यांना असं कळतं आहे की किंडरगार्टन पासून 5th ग्रेड पर्यंत तो करिक्युलम आपला पूर्ण होत नाही आहे शिकवून. त्यामुळे दे आर नाव मॅन्डेट करतात आहेत की प्री स्कूलचे 4थं आणि 3रं आणि 4थं वर्ष हे मॅन्डेटोरी करत आहे पब्लिक स्कूल्स. आणि दे आर बिकमिंग दे आर कॉल्ड युनिव्हर्सल pre-Ks, which is like they might become a part of the public school system. So that's your first level. Second is elementary school, which is, of course, K through 5. Kindergarten is mandatory here. Kindergarten through 5th grade. In some states, it is kindergarten through 4th grade, depending on which state you are from. But elementary चे 4 किंवा 5 वर्षी अशी असतात. Age is very differing here because every school district and every state has its own cutoff age. काही स्कूल्सचं कट ऑफ इज सप्टेंबर एंड, काही डिसेंबर एंड, काही नोव्हेंबर. सो एज डिफरन्स जो मुलांचा वर्गामध्ये असतो तो कधी कधी 1 ते 2 वर्ष लहान, 1 ते 2 वर्ष मोठी असा मेजर एज डिफरन्स दिसतो, विच इज नॉर्मल, विच इज व्हेरी नॉर्मल. नेक्स्ट लेवल इज मिडल स्कूल, विच इज 6वी, 7वी आणि 8वी. कधी कधी 5वी, 6वी, 7वी, 8वी असं सुद्धा काही डिस्ट्रिक्ट्समध्ये आहे. एज लिमिट अगेन व्हेरीज. 11, 12, 13, 14 असं होऊ शकतं. आणि देन युअर हाय स्कूल, विच वी आर नॉट टचिंग बेसिस टुडे. So we will first begin with the elementary school and all the logistics आणि सगळे जे काही आपले इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ते आपण कव्हर करू आणि मग आपण मिडल स्कूल स्लाइडवर जाऊ. सो रेखा, यू वॉन्ट टू टेक ओव्हर? त्याच्या आधी जे प्रीके बद्दल माधवी बोलत होती, Yes. प्रीकेचा बिकॉज आय एम इन अ पब्लिक स्कूल फॉर द लास्ट 10 years. माझ्या इंट्रोडक्शन मध्ये स्लाइडमध्ये होतं पण मी बोलले नाही व्यवस्थित. आय हॅव बीन टीचिंग ओनली इन पब्लिक स्कूल. आय हॅव टॉट फॉर 10 years. आणि मी एक शिफ्ट बघितलं, जसं माधवी म्हणत होती की प्रीके वॉज ऑन सिलेक्टिव्ह कॅम्पसेस आधी. आजकाल प्रीकेची नंबर ऑफ क्लासेस वगैरे वाढत चालली आहे. आणि त्याच्या मागे भरपूर रिझन्स आहे. फर्स्ट जे माधवीनी सांगितलं की रिगर खूप वाढलाय अराउंड द वर्ल्ड. सो टू कोप अप विथ द चेंजेस आणि द कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट्स ऑफ द वर्ल्ड ते पण चालू आहे की लवकर त्यांना शाळेत जाऊ द्या, सो दॅट दे गेट अ हेड स्टार्ट. दुसरं आहे की आपली US मध्ये रिसेंटली इमिग्रंट पॉप्युलेशन वगैरे जे आहे, पॉप्युलेशन इज ग्रोईंग. सो इंग्लिश एज सेकंड लँग्वेजचे जे पॉप्युलेशन आहे ते वाढत जात आहेत. आणि दे हॅव रिअलाइज दॅट अर्लियर दे यूज टू आस्क देम टू असिम्युलेट की इंग्लिश येत कसं नाही आहे, इंग्लिशच बोलायला पाहिजे आणि यू हॅव टू स्पीक, आणि त्यांना काही सपोर्ट नाही द्यायचे. तर आजकाल असं झालंय की एक माइंड शिफ्ट आलाय की नाही, इफ वी वॉन्ट देम टू बी सक्सेसफुल इन युनायटेड स्टेट्स, वी हॅव टू गिव्ह देम accommodations, we have to make sure we provide services, we have to get them in the schools early. Same with जे इकॉनॉमिकली डिसएडव्हान्टेज लोक आहेत, ज्यांच्याकडे जास्त पैसे नाही आहेत, गरीब लोक मुलं आहेत, त्यांच्यासाठी पण तर पब्लिक स्कूलमध्ये जे प्रीके प्रोग्राम्स आहे, you will only qualify if English is your second language, meaning you're not proficient in English or you are economically disadvantaged. हे दोन मोठे क्रायटेरियाज आहे फॉर यू टू क्वालिफाय इन द फ्री प्रीके प्रोग्राम प्रोव्हाइडेड बाय द पब्लिक स्कूल. ऑफकोर्स बाहेर चार्टर आणि प्रायव्हेटमध्ये असं काय रूल नाही आहे. एनीबडी कॅन गो. सॉरी माधवी, नेक्स्ट स्लाइड. सॉरी. थँक्यू. ॲब्सोल्युटली. या. आणि एलिमेंटरीमध्ये असं आहे की एज ग्रुप अगेन स्टार्ट्स नाव फ्रॉम प्रीके. मी एल्सामध्ये आहे आणि एल्सामध्ये देर आर 4 प्रीके क्लासेस. सो प्रीके टू
5th. Now, this elementary school is different, age group is different in different states. काही स्टेट्समध्ये किंडर टू 6th ग्रेडला एलिमेंटरी म्हणतो. आपल्या टेक्सासमध्ये किंडर टू 5th ग्रेडला एलिमेंटरी स्कूल म्हणतात इथे. आणि युजली सब्जेक्ट्स आर कोर सब्जेक्ट्स, जसं इंग्लिश रीडिंग रायटिंग, त्याला ELA म्हणतात, इंग्लिश लँग्वेज आर्ट्स. आणि त्याच्यात फॉनिक्स, ग्रॅमर, रीडिंग, रायटिंग सगळं इन्क्लुडेड असतं. आणि मग मॅथ, सायन्स, अँड देन व्हॉट एल्स, सोशल स्टडीज अँड सायन्स, हे कोर सब्जेक्ट्स असतात. आणि त्याच्यानंतर मग 3 स्पेशल्स म्हणून सब्जेक्ट्स असतात. इथे जे स्पेशल्स लिहिलंय ते स्पेशल्स आर ॲक्च्युली आपले आर्ट, म्युझिक, काय स्कूल्समध्ये थिएटर. आणि ऐकू येतंय ना सगळ्यांना? यू कॅन हिअर मी राईट? ओके. Yes. आणि PE, फिजिकल एज्युकेशन, हे पण असतं. दोज आर द बेसिक स्पेशल. काही स्कूल्समध्ये थिएटर पण ॲड करतात, पण जनरली हे 3 मोस्टली. रिसेस इज मॅन्डेटरी आणि एज प्रमाणे असतं. फॉर एक्झाम्पल 5th ग्रेडर्स गेट ओनली 20 minutes ऑफ रिसेस, पण बाकी मुलांना जास्त मिळतं ब्रेन ब्रेक म्हणून बाहेर जाऊन खेळायला. आणि युजली 3rd पर्यंत, 3री पर्यंत एक टीचर सगळे सब्जेक्ट शिकवतात. त्यांना होमरूम टीचर म्हणतात. आणि नाहीतर डिपार्टमेंटलाइज करतात. काय स्कूल्समध्ये आजकाल एक नवीन प्रकार चालू झालाय की मिडल स्कूलचा लाईफसाठी ॲडजस्ट त्यांना एक प्रॅक्टिस द्यायला, ट्रान्झिशनिंग करायला एक प्रॅक्टिस पाहिजे म्हणून त्यांना आता डिपार्टमेंटलाइज केलं आहे. सो फॉर एक्झाम्पल 4th grade can be, 4th and 5th grade can be departmentalized as only one teacher will teach only math and science. Then the children have to go to the other teacher to learn social studies and ELA, language arts. असं म्हणजे वेगवेगळे प्रकारांनी ते डिपार्टमेंटलाइज करतात, जस्ट टू गिव्ह देम सम प्रॅक्टिस ऑफ मुव्हिंग अराउंड द क्लासरूम. इंडियामध्ये कसं असतं की टीचर मूव्ह करते आणि मुलं एकाच क्लासमध्ये बसतात. इथे मुलं मूव्ह करतात आणि टीचर स्टेज पुट इन दिस क्लासरूम. क्लासरूम प्लेसमेंट अशी असते की युजली तुमचं जेव्हा तुम्ही एक एरियामध्ये मूव्ह होता, एक झोनमध्ये, एक लोकेशनमध्ये, तर स्कूल झोनिंग म्हणतात त्याला. whatever elementary school, middle school, high school is zoned to your area. For example, if you live in Avery Ranch area, त्या Avery Ranch area zoning प्रमाणे, काउंटी प्रमाणे तुम्हाला त्या एरियाचे एलिमेंटरी स्कूलमध्ये ऑटोमॅटिक ॲडमिशन मिळतं, नो क्वेश्चन्स आस्क्ड. सो देर इज नो प्लेसमेंट टेस्ट वगैरे काही नाही. आणि फक्त तुमचे डॉक्युमेंट्स दाखवा की द ॲड्रेस युअर गिव्हिंग इज ॲक्च्युली रिअल. सो बिल दाखवा वगैरे, आणि मग युअर डेट ऑफ बर्थ, चाइल्ड्स डेट ऑफ बर्थ, सॉरी, आणि मग ते करेक्ट क्लासमध्ये ते टाकतात. आणि दे डोंट बिलीव्ह इन स्किपिंग ग्रेड लेवल based on what you are saying about your child. If you want to skip grade level, there are tests that Madhavi will talk about later. But usually you pretty much get admission the minute you land here based on where you are. त्या झोन प्रमाणे तुम्हाला त्या झोनचे स्कूलमध्ये ऑटोमॅटिक ॲडमिशन मिळतं अपॉन दिस शोईंग ऑफ डॉक्युमेंट्स. आणि मग इथे एव्हरी स्कूल हॅज आफ्टर स्कूल प्रोग्राम्स. RRISD, राऊंड रॉक इंडिपेंडंट स्कूल डिस्ट्रिक्ट, जिथे मी काम करते, तिथे असं आहे की डिस्ट्रिक्ट लेवलवर देर आर सम क्लासेस ऑफर्ड टू स्टुडंट्स आफ्टर स्कूल. पैसे द्यायला लागतात, पण इट्स नॉट व्हेरी हेवीली प्राइस्ड, and it is right after school on school campuses, and you can select where you want your child to go to. आणि मग टीचर्स घेऊन जातात तिथे, आणि experts will teach whatever classes you are in. आणि important staff members to remember is on school is काय टाइमला आम्ही, when we come from India, we only think about teachers as being your child's guardian in your absence. पण असं नाही आहे. शाळेमध्ये खूप सारे बाकी प्रोफेशनल्स आहे who are trained to take care of your children. So for example, special needs असेल तर special needs resource teachers असतात, लायब्ररीचे librarians असतात, खूप सारे education assistants असतात, janitors असतात, office staff असतं, counselors असतात, speech therapists असतात. So there are so many people who are engaging with your child when your child is at school
स्पेसिफिकली इन एलिमेंटरी स्कूल इट्स ऑल हँड्स ऑन डेक. सगळे लोक मदत करतात. आय थिंक दॅट नेक्स्ट स्लाइड इज युअर्स, माधवी. ओके. सो जसं रेखा म्हणाली तसंच मिडल स्कूलचा एज ग्रुप ऑफकोर्स 6, 7, 8 किंवा 5, 6, 7, 8 असे क्लासेस असतात. क्लासरूम ट्रान्झिशन जसं रेखा म्हणाली की एलिमेंटरीमध्ये होमरूम टीचर असते, तसं मिडल स्कूलमध्ये होमरूम टीचर असते, जिथे पहिल्या पिरियडला द फर्स्ट ब्लॉक द स्टुडंट्स रिपोर्ट टू द होमरूम. But then after every single period, every single block, it's called block more so in middle school and high school madhe, not periods. So sometimes they have A days, sometimes they have B days, and A days चा curriculum syllabus वेगळा असतो, B days चे subject वेगळे असतात, असं पण काही middle schools मध्ये किंवा high schools मध्ये होतं. So that is the structure. That is the structure how the middle school instruction is taught. But basically, teachers वेगवेगळ्या असतात. कॉन्टेंट एरिया, वेन आय से कॉन्टेंट एरिया, इट इज द सब्जेक्ट. आपण जे इंडियामध्ये सब्जेक्ट म्हणतो, इंग्लिश सब्जेक्ट, सायन्स सब्जेक्ट, त्याला इथे कॉन्टेंट एरिया म्हणतात. सो प्रत्येक कॉन्टेंट एरियाला, प्रत्येक सब्जेक्टला एक वेगळी टीचर असते. कधी कधी एकाहून जास्त असतात, डिपेंडिंग ऑन द पॉप्युलेशन ऑफ द स्टुडंट्स इन द स्कूल. सो प्रत्येक ब्लॉक नंतर द स्टुडंट इज ट्रान्झिशनिंग, हॉलवे मधून वेगळ्या क्लासरूम मध्ये जाणार, आणि दॅट अगेन डिपेंड्स ऑन द लेवल ऑफ द स्टुडंट्स. Some students are on level students. Some students are accelerated program मध्ये. Some students have tag programs and some students are really struggling. So त्याप्रमाणे त्यांचं लेवलिंग केलं जातं. दो US मध्ये it is very very mandatory to have an inclusive classroom. इंडिया सारखं नाही आहे. यू विल नॉट बी सेग्रिगेटेड लाईक टॅग स्टुडंट्स आहेत किंवा स्पेशल एज्युकेशन स्टुडंट्स आहेत, त्यांचा वेगळा वर्ग असा असतो, बट ऑन अ व्हेरी रेअर कंडिशन्स अँड सिच्युएशन्स. बट इट इज ऑलवेज अन इन्क्लुझिव्ह क्लासरूम वेर यू सी ऑल दी स्टुडंट्स लर्निंग इन अ सिमिलर सेटिंग, म्हणजे एकाच क्लासरूम मध्ये. पण काही मुलं जे ऍक्सेलरेटेड मॅथ घेतलं असेल किंवा ऍक्सेलरेटेड सायन्स असेल किंवा ELA असेल, तर त्यांना स्पेशल क्लासेसमध्ये, ऍक्सेलरेटेड क्लासेसमध्ये असतं. तर वेन आय से ऍक्सेलरेटेड, इट इज लाईक ऍडव्हान्स क्लासेस असतात. म्हणजे एलिमेंटरीमध्ये जी मुलं मे बी टॅगमध्ये असतील किंवा हॅव रिअली डन व्हेरी वेल ऑन देअर स्टँडर्डाइज टेस्टिंग वरती, तर अपॉन टीचर्स रेकमेंडेशन्स, अपॉन their records, their testing records, they are placed in accelerated programs. सो हे कोण ठरवतं, तर हे पेरेंट्स ठरवू शकत नाहीत. इट शुड बी टीचर रेकमेंडेड. And also there is a counselor which comes into place in middle school and high school. The counselor will sketch a structure for you. The counselor makes all these which subjects the student is going to take in 6th grade, कोणते 7वीत घेणार, कोणते 8वीत घेणार, असं प्लॅनिंग सगळं ते काउन्सिलर बरोबर बसून, पेरेंट्स आणि स्टुडंट्स काउन्सिलरच्या सोबत बसून मिडल स्कूल मधले सब्जेक्ट सिलेक्शन घेतलं जातं इन मोस्ट ऑफ द डिस्ट्रिक्ट्स इफ देर आर मोर चॉईसेस. इन सर्टन डिस्ट्रिक्ट्स ऍक्सेलरेटेड प्रोग्राम्स मध्ये जास्त चॉईसेस नसतात, अँड द स्टुडंट जस्ट टेक्स व्हॉट एव्हर इज अवेलेबल. इट डिपेंड्स ऑन स्टेट टू स्टेट, डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट. काही डिस्ट्रिक्टमध्ये रिगर जास्त असतं, त्यामुळे ऍक्सेलरेटेड सब्जेक्ट चॉईस करण्याचे आपल्याला चॉईस जास्त असतो. व्हॉट आय मीन इज मेजर सब्जेक्ट्स आर मिडल स्कूलमध्ये पण सेमच एलिमेंटरी सारखेच आहेत, बट दे गेट अ लिटल मोर एलॅबोरेट इन मिडल स्कूल. लाईक इंग्लिश ELA असेल तर त्याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर, स्पेलिंग आहे, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन आहे, रायटिंगचा एक क्लास असतो, किंवा सेंटेन्स कन्स्ट्रक्शन. इट गेट्स मोर डीपर इन मिडल स्कूल. मॅथमॅटिक्समध्ये पण मग फ्रॅक्शन्स येतं, डेसिमल्स येतं, पर्सेंटेज येतं, किंवा सॉल्विंग इक्वेशन, व्हेरी जेनेरिक, बट इट गेट्स मोर डीपर इन मिडल स्कूल. रिगर एलिमेंटरीपेक्षा मिडल स्कूलचा अगदी अचानक वाढलेला असतो. हे असं बऱ्याच इंडियन पेरेंट्सना जाणवतं की अरे एलिमेंटरीमध्ये कसं काहीच होत नाहीये, म्हणजे जास्त काही शिकवत नाहीये. म्हणजे अगेन वी आर कम्पेअरिंग इट टू द इंडियन स्कूल्स. But there is a curriculum shift happening in majority of the states. There is a lot of rigor coming in the elementary grades too. पण rigor middle school मध्ये अचानक असा
ड्रास्टिकली वाढलेला दिसतो आपल्याला आणि हायस्कूलमध्ये अजून पुढे वाढलेला दिसतो. क्लासरूम प्लेसमेंट जसं रेखा म्हणाली तसंच इफ युअर स्टुडंट वॉज इन अ टॅग प्रोग्राम इन एलिमेंटरी, हाऊ डिड युअर स्टुडंट डू इन दो स्टँडर्डाइज टेस्ट एलिमेंटरी मधले, तुमच्या स्टेटची जी स्टँडर्डाइज टेस्ट असेल त्याचा स्कोर बघितला जातो आणि त्याप्रमाणे त्या मुलांना क्लासरूम प्लेसमेंट. बट युजली दे आर इन्क्लुझिव्ह. इंडियासारखं इथे नाही आहे डिव्हिजन ए ची मुलं हुशार, डिव्हिजन बी ची मुलं ऍव्हरेज आणि डिव्हिजन सी ची मुलं मुलं, असं जराही नाहीये इथे. इट इज ऑलवेज द इंटेंट अँड द पर्पस इज टू कीप द स्टुडंट्स टुगेदर आणि त्यांचे द लर्निंग स्टाईल्स आर मोर इम्पॉर्टंट. दे मेक शुअर दॅट द लर्निंग स्टाईल्स आर ऑल टुगेदर इन वन क्लासरूम. मिडल स्कूलमध्ये आफ्टर स्कूल ऍक्टिव्हिटीज अगेन डिपेंड्स ऑन द स्कूल्स. काही स्कूल्समध्ये जसं रेखा म्हणाली आफ्टर स्कूल्स पेड असतात अँड दे आर रिअली सम रिअली गुड आफ्टर स्कूल क्लब्स असतात जे मिडल स्कूलमध्ये इंट्रोड्यूस होतात. लाईक फॉर एक्झाम्पल देर आर अकॅडमिक क्लब्स लाईक मॅथ क्लब, सायन्स ऑलिम्पियाड क्लब, किंवा देर इज समथिंग लाईक अ डिबेट टीम क्लब. And these are after school. They are sometimes free, sometimes they are paid. It's upon the students' liking and interest ते आपण करतो. मग काही कल्चर क्लब्स असतात. म्हणजे जर का तुम्हाला एशियन कल्चर क्लबचा मेंबर व्हायचा असेल किंवा स्पॅनिश क्लब आहे तर यू हॅव चॉईसेस देअर. देर आर ऑल्सो समथिंग लाईक सर्व्हिस क्लब जिकडे आपण व्हॉलंटिअर करू शकतो. तर ते सुद्धा मिडल स्कूलमध्ये काही वेळा इंट्रोड्यूस होतं. आणि आर्ट आणि परफॉर्मिंग, इफ युअर किड इज रिअली गुड इन म्युझिक अँड डान्स अँड ड्रामा अँड थिएटर, देर आर स्पेशल क्लब्स फॉर दॅट. सो स्पोर्ट्स आणि बँड आणि ऑर्केस्ट्रा हे सगळं जास्त इंट्रोड्यूस होतं मिडल स्कूलमध्ये, वेर युअर किड कॅन ऍक्च्युली चूज अ स्पोर्ट लाईक बेसबॉल आहे, लक्रॉस आहे किंवा बास्केटबॉल आहे, वॉट एव्हर इट इज. He can actually get on the teams where he can play competitive त्यांचे टीम्स होतात बनतात. आणि मग बँड आणि ऑर्केस्ट्रा असतो वेर यू कॅन चूज युअर इन्स्ट्रुमेंट अँड यू कॅन बिकम अ पार्ट ऑफ दॅट टीम टू. द नेक्स्ट थिंग इज इम्पॉर्टंट स्टाफ. सो इम्पॉर्टंट स्टाफ बद्दल मला बोलावंसं, रेखा टच्ड अपॉन इट, बट आय वुड रिअली लाईक टू से दॅट मिडल स्कूलमध्ये काउन्सिलर्स कम इन टू प्ले. सो काउन्सिलर्स काही डिस्ट्रिक्ट्समध्ये कसं असतं किंवा काही स्टेट्समध्ये काउन्सिलर्स आर द पीपल हु आर असाइन्ड दिस जॉब, की तुम्ही तुमच्या 6वी 7वी 8वीचं तुमचा एकंदरीत मुलं कुठले कोर्सेस घेणार आहे ह्याचा ती प्लॅन बनवते. दॅट पर्सन मेक्स द प्लॅन, द स्ट्रक्चर. किंवा इन सम schools, counselors also act as social workers and they also take on the role of school psychologist. So the counselors are also those people who will be counseling, will be counseling students who are in behavior problems. So there are पण certain states मध्ये, काही states मध्ये there are assigned people for these jobs. काउन्सिलर्स तर असतातच, पण स्कूल सायकॉलॉजिस्ट असतो एक. जर का काही बिहेवियरल प्रॉब्लेम होत असेल मिडल स्कूलमध्ये किंवा हायस्कूलमध्ये, these kids are pulled out and they are counseled by this person who is actually the specialist for behavior in a separate room. And there are school social workers as well. If it's going out of hands and the family needs to come into, the family needs to be contacted, then social workers get into the play too. There are SROs. So middle school and high school मध्ये SRO, which are called as school resource officers, हे तुम्हाला दिसतात, जे एलिमेंटरी मध्ये नसतात, बिकॉज बिहेवियरल प्रॉब्लेम्स जास्त मिडल हाय स्कूलमध्ये मुलांचे आढळून येतात. त्यामुळे यू हॅव दीज रिसोर्स ऑफिसर्स विच make sure that the law enforcement in the middle school and high school is all safe and students and staff is protected. So you might see these guys, these officers who are, of course, they are law enforcement officers on एखाद्या बिल्डिंग मध्ये एखादा असतो, किंवा कधी कधी इफ द स्कूल इज इन, depending on your school district, if the school is in an inner city or it's in a city school district where there is lots of violence going on, then कधी कधी प्रत्येक फ्लोर वरती एक SRO असतो, एक ऑफिसर असतो. So it depends, but these are some important staff members who are important people who take care of the of all these things which are going on in the school.
Also, there are occupational therapists, elementary, middle school मध्ये. If your child is going through certain fine motor skills मध्ये problems आहेत, there are occupational therapists, there are speech therapists, and there are, of course, special education teachers and ESL teachers who are specialized teachers who will only take care of that section of population in the school. Rekha, did I miss out anything? नो आय थिंक तू सगळं कव्हर केलं आणि मला आता आय जस्ट वॉन्ट टू ॲड 2 मोर थिंग्स. वन इज तू स्पेशल एज्युकेशनचं म्हणाली तसं बघितलं तर बोथ इन एलिमेंटरी अँड मिडल स्कूल अँड प्रॉब्ली हाय स्कूल ऑल्सो वी हॅव special classrooms that are filled with students who have some learning challenges like special needs. त्याप्रमाणे ते if they can only be integrated in the general education classrooms for a little bit, थोड्या वेळासाठी ते येतात आणि जनरल पॉप्युलेशन बरोबर ते फॉर एक्झाम्पल PE मध्ये मिंगल करतात किंवा ॲट अदर प्लेसेस आर्ट्स स्पेशल्सच्या टाइमला किंवा रिसेसमध्ये ते एकमेकांशी मिंगल करतात. But usually some of them stay in that room and that's called FCC and FAC. तर काय campuses वर हे पण तसे classes पण आहे where there are kids with severe needs. तसे पण आहे आणि आफ्टर स्कूल क्लब्स असं पण आहे की इंटरेस्ट बेस्ड पण असतं like in middle school it's pretty interest based and in elementary try to see if your child can participate in UIL which is free. Science fair वगैरह असे खूप interesting programs आहे which your child can be a part of. Parent teacher association नाव जसं आहे तसंच त्याचं meaning आहे. It's an association of it's a teamwork of parent and teachers together, meaning दोघांची involvement important आहे and this was created so that parents will have some voice in what happens at school and they both work towards the benefit of the student. तर आम्ही I'm sure Madhavi पण you will feel the same way की we have seen that parent teacher association जे आहे त्याच्यात पेरेंट्सची मेंबरशिप कमी होत चालली आहे. There is a reduction we are seeing in people's interest and participation in PTAs. खूप इम्पॉर्टंट आहे की जेव्हा especially when we are new to an education system, we become part of that system to understand how it works. And one of the way you can actually learn what happens on school, what decisions are made, what voice do you have, what you can do for your child, what is happening on campus. हे सगळी माहिती तुम्हाला PTA meetings attend केल्यावर समजतं. And PTA meetings are held constantly on school campuses, but try to become part of the system by काहीतरी I think $10 वगैरेची काहीतरी fee आहे and every school campus has a facility where you can become PTA member. So become a PTA member आणि PTA members चे खूप सारे volunteer activity opportunities असतात. You can be at the school campus and help the school teacher make copies, do Thursday folders, do laminations, take care of kids at recess or take care of kids at lunch. आणि काय होतं की your child sees you on the campus आणि that attachment, that bond you form with your child is precious, priceless. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला समजतं की कसं एज्युकेशन सिस्टम, हाऊ डज इट वर्क, हाऊ डज इट लुक लाईक, हाऊ डज माय चाइल्ड्स डे at school look like, if the teacher is teaching, how the teacher is teaching. There are a lot of opportunities in the classroom like setting up a lab, science lab for the classroom वगैरे. आणि PTA मध्ये sometimes I have noticed that both the parents are not involved. It's like a job assigned to one parent की बाबा तू मेडिकल जे प्रश्न आहे ना तू बघ, डॉक्टरचं सगळं तू बघ, टीचरचं सगळं मी बघणार. आणि असं नाही असायला पाहिजे. बोथ द पेरेंट्स शुड बी इन्वॉल्व्ड. बोथ ऑफ युअर्स email ID should be registered on the roster and both of you should be coming for the meetings whenever you are called. Both of you should be raising queries and should be present at teacher conferences, parent teacher conferences. And parents have a right to ask for
translators or interpreters. There is a lot of help provided by the school district, but they will not provide it to you if you don't ask for it. So the first thing you have to do is you have to ask for it, and you need to be more involved in the classroom activities by becoming part of the PTA. So that's my 2 cents on it, but Madhavi can add more. Yes, and it's the same thing middle school मध्ये सुद्धा. I mean, इथे फार इन्क्लुझिव्ह असतात ही लोक. आय मीन असं इंडियासारखं नाही आहे की अरे आपण टीचरला कसं क्वेश्चन करणार, टीचरला कसा आपण प्रश्न विचारणार, प्रिन्सिपलला आपण कसा प्रश्न विचारणार, असं असं इथे नाहीये. इथे द टीचर्स आर लुकिंग फॉर पेरेंट्स, और द ऍडमिनिस्ट्रेटर्स विल बी लुकिंग फॉर पेरेंट्स हु आर इन्वॉल्व्ड इन द किड्स एज्युकेशन. So asking questions or participating in the parent teacher conference जे होतात, एलिमेंटरी मध्ये पेरेंट टीचर कॉन्फरन्स असतं, मिडल स्कूल मध्ये इट्स ओनली ऑन रेकमेंडेशन. लाईक मिडल स्कूल मध्ये असं पेरेंट टीचर कॉन्फरन्स पर सेमेस्टरला नसतं, हायस्कूल मिडल स्कूलमध्ये. अनलेस द किड इज स्ट्रगलिंग, अनलेस द किडचे बिहेवियरल प्रॉब्लेम्स असतील, then the teacher will request that, okay, we need to meet your parents. Kima, if the parents are requesting that we need to meet a teacher in middle and high school, there happens a parent-teacher meeting. But you can always request for one, and there is a right to information. The parents have the right to information about how the kid is, what the kid is learning, how the kid is learning, and things like that. And teachers like it when parents are involved. Teachers na zarahi वाईट वाटत नाही. Nivi, you have your raised hand. हा, म्हणजे आपल्याला भरपूर स्लाइड्स आहेत, तर तुम्ही मला सांगितलं होतं की जेव्हा आपण खूप डीप जाऊ तर मला टाइम चेक कर. You got it. या सॉरी फॉर दॅट, बट मी प्रॉमिस केलंय प्रत्येक पेरेंटला की त्यांचे जर डिटेल्स मध्ये Yes. काही 7:30 क्वेश्चन हवं असेल तर आम्ही नक्की प्रोव्हाइड करू, Yes. इधर नेक्स्ट सेशन किंवा इन Yes. प्रायव्हेटली तुम्हाला. पण देर आर क्वाइट अ फ्यू स्लाइड्स Yes, yes. There are विच आर quite a सुपर. few. So let's just race through it. But the main इकडे गर्भ हाच आहे की the main message is please get involved into your child's education. Not one parent, both the parents should know what's going on. Next slide is, okay, very quickly let me describe की एलिमेंटरी आणि मिडल स्कूलचे कसे असतात. इन्क्लुजन म्हणतो जेव्हा आपण, दॅट इज अ जनरल एज्युकेशन क्लासरूम, जिथे सगळीच मुलं ऑन लेवल असतात एलिमेंटरीमध्ये. आणि मग स्पेशल एज्युकेशन एक रिसोर्स रूम असतो. सो स्पेशल हॅलो, ओके, दिस समवन टॉकिंग. सो स्पेशल एज्युकेशन मुलं जी असतात, दे आर टेस्टेड, त्यांची टेस्टिंग होते वन्स यू कम into you register into the school. There is they have to take a placement test. त्यांचा एक IEP बनवला जातो, which is called a individualized education plan बनवला जातो. आणि मग त्यांना काही लर्निंग डिसेबिलिटीज असतील, काही इमोशनल डिसेबिलिटीज असतील, काही वेगळ्या डिसेबिलिटीज असतील, लाईक ऑटिझम, ॲस्पर्गर्स, ADHD. So based on that, on the spectrum where your child falls, त्याचा एक IEP प्लॅन बनवला जातो, along with a special education teacher, a general ed teacher, and a counselor in the middle school, high school. आणि मग there are some mandatory hours जेव्हा that particular kid is pulled out of the classroom by a special education teacher and given instruction, modified instruction दिलं जातं. तेच शिकवलं जातं, सायन्स, ELA, तेच सगळं करिक्युलम, बट इट्स इन अ मॉडिफाईड फॉर्म, इट्स सिम्प्लिफाईड फॉर्म समटाइम्स, आणि इट्स मोर पर्सनलाइज, कस्टमाइज्ड असतं ते. सो आणि ते किती आवर्स जनरल एज्युकेशनच्या क्लासरूम मधनं एखादा स्पेशल एज्युकेशन मुलाला काढणार, पुल आउट करणार, हे ठरलेलं असतं प्लॅन मध्ये. सो त्या टीचरनी ते केलंच पाहिजे. इफ दॅट टीचर डझंट डू इट, देन she can lose her certification and license basically if she doesn't do it. So she has to note down की अमुक अमुक ह्याच्यामध्ये मी एवढ्या एवढ्या वेळेला त्याला बाहेर काढलं आणि इन्स्ट्रक्शन दिलं. आणि अगेन स्पेशल एज्युकेशन मध्ये पण असंच आहे की दॅट स्पेशल एज्युकेशन स्पेशल एड किड has to be in a general education classroom, because then there is no inclusion happening. So the special ed kid and general ed kids are all together in one classroom learning from the classroom teacher. And this happens in middle school too.
नंतर स्टँड अलोन असतात. ESOL काही ठिकाणी काही स्टेटमध्ये त्याला ESOL म्हणतात, म्हणजे इंग्लिश टू स्पीकर्स ऑफ अदर लँग्वेज. काही ठिकाणी ESL म्हणतात, म्हणजे इंग्लिश ॲज अ सेकंड लँग्वेज. आणि काही स्टेटमध्ये त्याला ENL म्हणतात, इंग्लिश ॲज अ न्यू लँग्वेज. So basically, this is a classroom for your immigrant students, which I was teaching. I was an ESL teacher for many, many years. So ESL classroom मध्ये सुद्धा तसंच आहे. These are service teachers. So they are giving special services to the special population in the classroom. The instructional approach is different by these teachers. Special education teacher तसंच नाही शिकवणार जसं क्लासरूम टीचर शिकवते. मग त्याच्यात फरक काय? तसंच ESOL टीचर सेम स्ट्रॅटेजीज, सेम मेथॉडॉलॉजीज नाही वापरत when she is teaching science किंवा मॅथ किंवा इंग्लिश ॲज अ जनरल. She will use different strategies and approaches. So again, प्रत्येक स्टेट प्रमाणे काही आता टेक्सासमध्ये ESL आणि क्लासरूम ESL पुल आउट प्रोग्राम नाहीच आहे. न्यूयॉर्कमध्ये देर वॉज अ स्टँड अलोन, लाईक द बेसिक. समजा हा इमिग्रंट आत्ताच आलेला आहे सिरियामधून आणि त्याला इंग्लिशचा एक शब्द पण येत नाही आहे, म्हणजे ॲब्सोल्यूट झिरो नॉलेज इन इंग्लिश, आणि ही इज पुट इन टू अ जनरल एड क्लासरूम in 8th grade, learning science and math at that level. He does not understand a single word. Obviously, it's natural. So this basic students, these ESOL students are also they also go through a placement testing. आणि मग त्या placement testing, the certified ESL teacher will test them for 4 skills, which are reading, writing, speaking, and listening. आणि where this kid falls in all these 4 proficiency levels, language levels, ह्याच्यावरती ठरतो तो मुलगा बेसिक आहे का, लेवल 1 आहे का, लेवल 2 इंग्लिश आहे का, लेवल 4. Level 1 is basic, level 2 is intermediate, level 3 is higher intermediate, level 4 is advanced. So based on that, this kid falls into that particular criteria. आणि मग either again the ESL students are either pulled out of the classroom or they're given the instruction along with the ESL teacher. There is a classroom teacher and ESL teacher teaching together. Co-teaching म्हणतात त्याला असं. So आणि मग रिसोर्स रूम्स असतात. So this is what I want to stress. Some parents might ask, what are resource rooms? So resource rooms are in elementary and middle school sudha. Resource rooms can be special education resource room where your kids are pulled into this resource room. Resource rooms can also be specialist teachers. The teachers who specialize in math, the teachers who specialize in reading and writing only, how to teach these struggling students, right? Integrated reading, writing ज्याला म्हणतो. So when you look for, आणि हे नंतरच्या स्लाइडवरती एक येणार आहे की resource rooms are for the struggling students. Like tag classrooms are for your advanced students, तसे resource rooms are for your struggling students, where those students are pulled out for a few minutes in a day and they're given extra boost by these specialist teachers. Then there are self-contained classrooms. जर का तो मुलगा स्पेशल एज्युकेशन असेल पण खूप जास्त डिसेबिलिटीज असतील, then he is in that classroom for the entire day along with the other special ed kids. आणि this is elementary. मिडल स्कूलमध्ये सुद्धा ESL असतं, बट मिडल स्कूलमध्ये कसं आहे, लेवल्स आहेत, बिकॉज अगेन द करिक्युलम इन्क्रीजेस, द रिगर इन्क्रीजेस. सो देर इज regular किंवा general classroom असतो, which is on level, which is also called non-honors classroom. They are on-level classrooms. Okay, now this is based on your previous year's standardized testing score, and all those scores matter. Classes at the higher or advanced levels are called, in middle school, they are called honors, or they're called accelerated program. Kadi-kadi GTE, gifted and talented education. So these kids are pulled out, they go to those extra advanced classes, and they're given modified instruction. It's very important that to know that when these kids are pulled out from the general education classrooms, त्यांना तेच instruction देत नाही, subject तोच असतो, but the way the teachers teach, the strategies and the methods they use are totally different. Advanced class मध्ये there will be more rigor, the strategies will be more advanced. Struggling classroom मध्ये there will be less rigor, but the strategies the teacher use will be different. But the content is going to be similar. This is very important. I think one of the most important thing that we should know as Indian parents is that immigrant parents जेव्हा येतात
तेव्हा एक फॉर्म भरायला Oh लागतं yeah, which Rekha, is I have that form on my screen. Let me share that form. मी तो uh, कुठून तरी शोधून काढला and I want to uh, share this with you. this is Thank you very for important bringing. for us to know because we mostly लोकांना माहिती नसतं आणि Yes. ते चुकून त्याच्यात ते सिलेक्ट करतात आणि Okay. त्याच्यामुळे मग मुलांना Can you see it, Rekha? yes The yes form. Okay. So let me share this form. It is called an HLQ form. It's called Home Language Questionnaire. हं. So काय होतं वेळा झालाय माझ्या क्लासमध्ये मिडल स्कूल हा रजिस्ट्रेशन जेव्हा आपण एखाद्या कंट्रीमधून नवीन नवीन आलेलो असतो तेव्हा एक रजिस्ट्रेशन फॉर्म आपल्याला भरायला लागतो विच इज कंपल्सरी स्टेट वाईड कुठल्याही डिस्ट्रिक्टमध्ये जेव्हा आपण रजिस्ट्रेशन फॉर्म बर्थ सर्टिफिकेट दाखवायला लागतं की आपला मुलगा अमुक अमुक वर्षी झालेला आहे बॉर्न वगैरे सो दे नो वेअर टू प्लेस यू then they give you another form called home language questionnaire. This is very when you fill this form, it is very important. This is the format. They ask you questions like language in the student's home or residence. तर इथे तुम्ही जर फक्त इकडे लिहिलं मराठी आणि इंग्लिश तुम्ही जर नाही तर किंवा हे सगळंच आता लेट मी रीड ऑल दीज क्वेश्चन्स व्हॉट इज द फर्स्ट लँग्वेज ऑफ युअर चाइल्ड लर्न किंवा व्हॉट इज द होम लँग्वेज दॅट इच युजेस ॲट होम इकडे जर तुम्ही फक्त मराठी लिहिलं तुमची होम लँग्वेज आणि इंग्लिश लिहिलंच नाही तर दिस चाइल्ड इज गोइंग टू बी टेस्टेड फॉर प्लेसमेंटसाठी will test this kid for speaking, reading, writing, speaking, and listening, all 4 skills. तरी काय होतं हे मूल जस्ट आलेलं असतं दुसऱ्या कंट्रीमधून इट्स गोइंग थ्रू अ सायलेंट पीरियड कळत नाही इकडचं इंग्लिश घाबरलेले असतात शाय झालेले असतात शटडाऊन एका दे गो इन अ बबल आणि जेव्हा ही टेस्ट घेतली जाते तेव्हा दे फेल दिस टेस्ट इवन आफ्टर नोईंग इंग्लिश त्यांनी इंडियामध्ये शिकल्यानंतर सुद्धा इंग्लिशमधनंच इन्स्ट्रक्शन घेतलेलं असतं इंडियामध्ये पण तरी पण घाबरून फेल होतात आणि मग दे आर स्टक इन इन क्लासरूम So let me tell you that when you fill this form, it is very important that if your child has knows English, how to speak, how to read, how to write, before going into school, before filling that registration form, please check this English आणि मग मराठी लिहा. दोन्ही लँग्वेजेस येतात असे लिहा. इंग्लिश तुम्ही जर मार्कच नाही चेकच नाही केलं तर the teachers are going to feel that okay, so Marathi is their only language. So let us test him for English. And mostly they fail on that English placement test because they are afraid of taking the test as soon as they come into a new country. also I mean it's not Yeah. only a failing thing, it's also that they have to score very high They on have to score 4 really high on that. domains. Yes, yes, 4 yes. Which domains. is unfair, but yeah, that's how it is. And it is very Yes. difficult to score high on all 4 domains, even for Yes. people who are born here and brought up here. That's true. So So they असं झालेलं आहे की असं झालेलं आहे की एखादा एलिमेंटरीमध्ये पहिलीत त्या पेरेंटनी चुकून असा हा फॉर्म भरला आणि ॲट द एंड ऑफ एव्हरी ग्रेड यू हॅव टू टेक अ स्टँडर्डाइज टेस्ट फॉर ENL. देर इज इन एव्हरी स्टेट ESL ची एक स्टँडर्डाइज टेस्ट असते त्याला नायसस लॅट म्हणतात न्यूयॉर्कमध्ये इकडे टेलपास म्हणतात टेक्सासमध्ये सो त्या टेस्टमध्ये जोपर्यंत त्याचा क्युम्युलेटिव्ह म्हणजे ऑल 4 स्किल्स रीडिंग रायटिंग स्पीकिंग लिसनिंग मध्ये त्याचा क्युम्युलेटिव्ह स्कोर जो काय मेजरेबल आहे तो पोचत नाही तोपर्यंत तो मुलगा ती टेस्ट दरवर्षी स्टँडर्डाइज टेस्ट उगीच घेत राहणार तो म्हणजे इफ ही इज रिअली इवन प्रोफिशियंट इन इंग्लिश ही स्टील हॅज टू टेक इट सो सम स्टेट्स आर व्हेरी व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट दिस दॅट तुमचा ELAचा स्कोर जरी चांगला असला तरी if you are not passing ESL, you're still in ESL room. So be very careful about this. yeah, let's move on. Yeah, Let's move. Yeah. well said, Madhuri. I think हे आपण रेखा हे आपण केलेलं आहे टॅग बद्दल आपण जरा थोडं बोलू थोडा जास्त टू द म्हणजे नेक्स्ट वन या let's look for the next one. या या लेडीज जस्ट टाइम चेक की टॅग मध्ये आणि गिफ्टेड अँड टॅलेंटेड मध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे पेरेंट्सचा येस खूप क्वेश्चन आलेत हा लेट्स थँक्यू Absolutely. So let's keep moving forward. This is our tag slide. Can you see my slides or Yeah, no? yeah. Okay. Yeah. Okay, first is
the minute people land from India or any other country, they start asking about tag services. Tag services, what is tag? How can I get my kid into tag? First of all, त्याचं नाव talented and gifted आहे, but I think त्याचं नाव असायला पाहिजे asynchronous development, because what tag is meant for, talented and gifted services, are an extension of special ed services. Special education services च्या एक स्पेक्ट्रम वर मुलं आहे ज्यांना काही लर्निंग डिसेबिलिटीज आहे, लर्निंग चॅलेंजेस आहे. तसंच दुसरे मधले स्पेक्ट्रमवर ॲव्हरेज किड्स आहे, आणि एक्स्ट्रीम दुसरे साईडमध्ये जे आहे ते मुलं आहे ज्यांचा social development doesn't match with their intellectual development. So there is an asynchronous development. Yeah, they get something, they think out of the box when it comes to certain content areas, but then socially they are really immature. They're at this level. So it's not growing like this. Their brain is growing like this. There is a gap. So there is a need for a teacher to kind of fulfill the intellectual need here, whereas they need to stay in the same classroom so that they can catch up with the other kids and learn some social skills. So मी जेव्हा टॅगचा प्रोग्राम बघते, this is more like a special needs program, special ed program. पण जेव्हा people look at it, parents look at it, they think of tag and gifted as, oh, talent and gifted म्हणजे काहीतरी my child is going to learn something unique over there or more than what other people are learning. They are not learning anything more than what other people are learning. They are learning the same things in a different way, because it is meant for students who are really thinking differently. And त्यामुळे त्यांची जे टेस्ट असते त्याच्यासाठी we should not be preparing them. Lately, because I'm in elementary, I'm seeing a huge shift, especially amongst our Indian parents, that they want their child into tag. And there's nothing wrong with it. We all want best things happening for our children. But tag may not be the best thing for your child if your child is not truly in that bracket of that special ed services. If your child is not needing it and you force your child into that program, आम्ही खूपदा बघितलंय की it creates anxiety in the student. It creates problems like they start cheating to keep up with the rigor of the program. आणि मग त्यांना लो सेल्फ एस्टीम असतं, मग चिटिंग करतात, मग ते अँझायटी होतं, डिप्रेशनमध्ये जातात हळूहळू, बिकॉज दे कांट कीप अप विथ द रिगर. दे आर नॉट मेंट टू बी इन द प्रोग्राम. तर नॉर्मल क्लासरूम्स जे आहे जिथे टीचर्स इथे शिकवतात, it's a very different style of teaching in United States. It's not the typical you sit and get program नसतं की तुम्ही बसा आणि मी लेक्चर करणार आणि तुम्ही नोट्स घ्या, असं नाही शिकवत इथे. It's a lot of students talking to each other and having sentence frames and learning from each other, hands-on experience, project-based learning, lot of discussion, lot of learning from each other. DBQs करतात. खूप वेगळी पद्धत आहे इथे education system मध्ये. So in order to cope up with that, the child needs to learn, do things differently. Activities look different from what it looked like in India. So we should not compare it constantly with मला memorization कसं करायचं आहे. Rote memorization may not lead to lifelong skills that the student needs in order to be successful later on in life. So public schools are geared towards making a student turn into a global citizen. Holistic view मध्ये बघतात. Holistic instruction, yeah. एक असतं. So we have to trust the system and let the teachers do their job. And स्कूलचं काही काम आलं, जास्त होमवर्क नसतं इथे, because we want our students to have a life at home. You talk to your child, spend some time. The tag program is very, very, very intentionally created for those kids who have that special spectrum, special need, where they think so differently, but their social skill and their social development and intellectual development don't match. They're asynchronous, and so that's a special service that your child can test into. But आजकाल आम्ही बघतोय की parents are finding the test papers from somewhere, they help each other out, आणि मग ते ट्रेन करतात मुलांना, आणि they somehow get them tested into the program, आणि मग मुलं टेस्ट ह्याच्यात घुसतात, आणि the teachers are having a tough time to keep up with the tag services for those kids who are not really tag. They've been
put into it by their parents, prepped for it and put into there, it's bad for the kids, it's bad for the teachers, it's bad later on for the relationship between the parent and the child, because the child always feels pressured. It's not good for anybody. So I would say, if you really want to know about tax services, every campus usually has some kind of resource, either an information session or a website, or you can talk to the school counselor and get it. एक resource असतं की जिथे तुम्ही you can go and attend that information session or talk to somebody, tag specialist or somebody at your campus, who will give you information about what is really tag, what should you see in your child in order to say check, yes, हा पण माझा मुलगा करतो, oh yeah, I see that, or no, I don't see it. So they will give you a checklist to look at your child's behavior, and then decide really as a parent, because you know your child the best. Nobody else knows your child like the way you do. So if you can check everything, and then you can say, oh okay, माझा मुलगा मुलगी really ह्या category मध्ये fit होते because I checked off everything. Yes, can you give me the form for the testing, and I will get. आणि काही preparation न करता send your child for the testing. And if your child is really tag, the child will qualify without any kind of prep, and then that program will be the best thing happening to your child. But don't put your child forcibly into it just because त्यांचा मुलगा आहे, तिची मुलगी आहे. Don't get into that rat race, कारण it's not good for anybody. That's what I would say as an educator and as a parent. And I would like to add this here की एखादा मुलगा एका वर्षी फार like parents have asked me, can you give me some placement test? प्लेसमेंट मी मग 2 महिने मी त्या मुलाचं त्या टेस्टसाठी, प्लेसमेंट टेस्टसाठी मी मेहनत करून घेणार. पण असं बऱ्याच वेळा झालेलं आहे की तो मुलगा टॅग सर्व्हिसेससाठी सिलेक्ट होतो आणि मग ही कॅनॉट कीप अप विथ इट, आणि मग ही इज रिमूव्ड फ्रॉम द क्लास. अ टॅग स्टुडंट कॅन ॲब्सोल्युटली, इफ ही इज नॉट स्कोरिंग इन टू that measurement, he can be removed from the class the next year. And that I have seen has a detrimental effect on the child's mind, because मी टॅग होतो आणि आता मी टॅग नाही आहे, सो आता हे असं मी परत जेन एड क्लासमध्ये आलेलो आहो, आणि मग त्याच्यावरती जो काही मेंटल ही गोज इन टू दॅट डिप्रेशन आणि ऑल दीज ट्रॉमा. सो प्लीज, लाईक रेखा सेड, आय वुड अगेन, इन मिडल स्कूलमध्ये पण तसंच आहे. डू नॉट फोर्स, इट्स नॉट अ क्राउन टू बी worn on your head. Please don't do that. If the parents wear the crown, the kids are suffering if they are in tag. I'm telling you. And Madhavi, tag services काहीही benefit high school. It's I totally agree. It's on a spectrum of special education. Yeah. Sometimes tag students are also twice exceptional, they are called, meaning that they are tag and they also have special education needs. It has happened so much that, they are tag and also have some special education needs. So those are called twice exceptional. Right. And the other thing is, we both have kids who are normal, yes, hard-working, regular kids. And yes, there is nothing wrong with having hard-working, regular kids like us. We were yes, all like that. And some schools don't even have tag. Like when in New York, that my kids' school did not have a tag program. So tag हे प्रत्येक स्कूलमध्ये असतंच सर्व्हिस असं नाही आहे. काही स्टेट्समध्ये टॅग प्रोग्राम आहे, काही स्टेट्समध्ये टॅग प्रोग्राम नाही आहे. तर अशा स्कूल्समध्ये काय करतात जिथे टॅग प्रोग्राम्स नाही आहेत. सो लेट मी गिव्ह यू अ व्हेरी ब्रीफिंग. ज्या स्कूल्समध्ये टॅग प्रोग्राम्स नाही आहेत, अशा स्कूल्समध्ये इट इज अ क्लासरूम टीचर किंवा त्या कॉन्टेंट एरिया ची जी टीचर आहे, तिचं हे काम आहे की हाऊ टू मेक दॅट करिक्युलम और हाऊ टू मेक द इंस्ट्रक्शन इन द क्लासरूम rigorous for those students who are advanced in the classroom. They are not pulled into the tag because there is no tag program. But it is the teacherचं काम आहे की तोच करिक्युलम तुम्ही जेन एड स्टुडंट्सना शिकवताना आणि ऍडव्हान्स स्टुडंट्सना शिकवताना स्ट्रॅटेजीज वेगळे वापरा, त्यांचे असाइनमेंट्स वेगळे करा, त्यांना रिगरमध्ये असाइनमेंट्स द्या. सो एव्हरी स्कूल is supposed to do that. Yeah. And somebody in the chat asked, I just popped up ki khub Indians तुम्ही बघता का in tag programs? Yes, that is true. Yes. Asian parents are pushing their children into a program where they probably do not belong.
तर Yes, we don't I do. highly, I mean, I request parents who are here to please attend information session at your schools and really talk to a counselor and a GT specialist at school and understand your child by looking at their rubric ki माझा मुलगा मुलगी जे आहे, do they fit into this category? And if they are not, then don't push them into a program that is going to affect their self-esteem, Mental health, yeah, mental and their health. mental health. It's a big stress to have when you don't belong in a program. Mhm. Yeah. Anyway, we'll move on with fixed. Yes. Yes. So having said this, म्हणून ही slide आहे extreme competitiveness, right? Which we see among the Asians. But we have had Korean students, Chinese students, Japanese students in our classrooms. But when it comes down to extreme competitiveness, we have seen that there is a race, some kind of a mindset problem आहे. The basic mindset मध्ये problem आहे असं मला वाटतं. आणि म्हणून I want to bring this up, fixed mindset versus growth mindset. There is a term in education called metacognition. Cognition means to do about thinking, meta meaning self. Self thinking ज्या क्लासरूम मध्ये किंवा जो मुलगा स्वतः सेल्फ रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग करत नाही, की इट्स कॉल्ड थिंकिंग ऑफ द थिंकिंग. मी हे एवढं शिकलेलो आहे, ह्याचा मला ह्याचं मी अप्लिकेशन कसं करणार आहे, ह्याच्यातनं मी काय शिकलो आहे. लाईक व्हॉट वी कॉल रॉट मेमोरायझेशन. एवढं फंडे मला माहिती आहे, ते फंडामेंटल्स मला तुम्ही फॉर्म्युला विचारा, सायन्स मॅथ, आय कॅन जस्ट टेल यू. How to apply it to real world is where our kids are usually failing. So there comes this metacognition and the fixed mindset and growth mindset. So let me just very briefly tell you, we want our kids to have growth mindset. And when our teachers, classroom teachers who are really striving to to plan their lessons such that there is त्यांच्या लेसन्स मध्ये ग्रोथ माइंडसेटचे काही असाइनमेंट्स असतात टू मेक द क्लासरूम फ्लरिश, अँड द किड्स आर नॉट ओनली लर्निंग द कॉन्टेंट बट दे आर ग्रोइंग ॲज अ पर्सन. So this is very important, and I want you guys to do this thing in the house with your kids. Like एखादं सायन्सचा टॉपिक शिकल्यानंतर किंवा सोशल स्टडीजचा एखादा टॉपिक शिकून आलेला असल्यानंतर, ask them the questions like, ह्याच्यातनं तू काय शिकला, how is it going to change your life, right? How are you going to apply it to the society or yourself or to the community? Things like that. It has to be deeper. That's what we feel. Also, growth mindset वाली जी मुलं असतात, they are usually, they grow, they thrive under stressful conditions. जेव्हा हायस्कूलमध्ये ACT आणि SATच्या टेस्ट घ्यायला लागतात 4-4 तासाच्या बॅक टू बॅक, तेव्हा ही ग्रोथ माइंडसेट वाली जी मुलं असतात, दे आर नॉट अफ्रेड ऑफ फेलियर. They learn from their failure. They find learning opportunities in their failure. So these are the students who will thrive taking. They don't during this ACT, SAT time मध्ये 4 तासाची परीक्षा घेताना त्यांना ट्रॉमॅटिक किंवा मेंटल स्टेबिलिटी त्यांची जराही डगमगीत होत नाही. As versus this, the fixed mindset students are going to be like लगेचच चिडचिड होते, लगेचच त्यांचं इरिटेशन, फ्रस्ट्रेशन होतं, and they give up very quickly. So there is no growth happening in this fixed mindset. In the fixed mindset students, but this can go on. We can have 2 more hours of growth mindset and fixed mindset and metacognition. But I would say make short-term, long-term goals with your kids. It is very important. It's a part of metacognition. It is a part of growth mindset. Make it a habit of making, classroom मध्ये होतं, जेव्हा स्कूल चालू होते, teachers make short-term, long-term goals with the kids. one-on-one conference मध्ये, and then we are monitoring if we are reaching those goals or not. First midterm झाली, have we reached it? First semester झालं, okay, now we have achieved those short-term goals. Let's make some new goals now for the next term. So there is some kind of a progression and monitoring happening, and this has to happen in the house. घरामध्ये सुद्धा झालं पाहिजे असं मला वाटतं. And tutoring outside of school is is based on your child's needs. If you think ki kai areas madhe your child needs help, you can get help. But just putting the child in a class to keep the kid busy
बिझी वर्क नसायला पाहिजे. लेट द चाइल्ड हॅव एन्जॉय चाइल्डहुड ऑल्सो, बिकॉज कधी परत नाही येणार दोज इयर्स. And now with the overboard of technology and all that, they're hooked on to screens anyways, so they should get time to socialize, to play with other kids and just be a kid. Unstructured time पण मुलांना पाहिजे. कधी कधी they should also have time to just sit and get bored and do nothing. So that is also something our brain needs in order to be creative. So just to keep them busy तुम्ही एक्स्ट्रा क्लासमध्ये टाकत असेल तर I would refrain from it. पण if you really if your child is in middle school or something and child tells you की मला हे समजत नाहीये and I need help, then obviously you should try to get him or her help. आणि ओव्हरलोड करू नका AP programs आणि TAG programs. And typically kids who are really in TAG program because they really belong there, those children do not need any extra classes after school because they're already getting so much rigor at school for the stimulus that their brain needs, that I don't think that they need extra work after coming back at home. Then they should have some time to really be, show off that giftedness in terms of thinking differently out of the box. They can, explore things based on their interest and passion. So I think they should be left And alone. Yeah. आय वुड ऑल्सो लाईक टू ऍड इकडे की जर का तुमचा मुलगा बेंचमार्क्स, जे शाळेचे बेंचमार्क्स असतात, स्कोर्स असतात, ते जर रीच करत नसेल किंवा ही इज फेलिंग, repeated failing grades येत आहेत, then it's a different story. But if your child is reaching the benchmark, is having good grades, you don't need to have these extra classes, math classes, Qmon आहे, अजून काय आहे. You don't need to have that this for your kid. This is just you want to push the kid onto the curve, and this is not required because there's a lot happening in the classroom. The teacher is doing a lot in the classroom for your kid, so don't need to worry about this. I think Nidhi? last slide आपली येस. मला एकच छोटीशी सजेशन होती की सगळ्यात पहिला रूल आहे पंक्च्युअलिटीचा. वी वोंट ब्रीच Yes, 8 yes, yes. o'clock cut off, but the rest of the slides that we have talk about a holistic child and recommendations. Plus मला एक छोटीशी विनंती आहे सगळ्यांना की आम्ही जे टॅग बद्दल बोललो किंवा गिफ्टेड बद्दल बोललो किंवा इतर कशाबद्दलही, हे फक्त सजेशन्स आहेत. यू Yeah. आर टू डिसाइड व्हॉट इज द बेस्ट राऊट फॉर युअर चाइल्ड. प्रत्येक आईला आणि वडिलांना माहिती असतं की त्यांच्या मुलासाठी किंवा मुलीसाठी सगळ्यात बेस्ट काय. पण हे काही ठोकताळे आहेत की एक फक्त रेकमेंडेशन्स आहेत एक्सपर्ट्सचे. शेवटी तुमचा म्हणजे जसं प्रत्येक फॅमिलीचे रूल्स असतात तसं तुमचा चॉईस आहे की कसं वाढवायचंय. आणि मंडळी, आमच्याकडे क्वेश्चन बँक एक जवळजवळ 30-40 क्वेश्चन्सची होती, ती आता 50 एक झालेली आहे. तर आता 8 वाजता जर संपवायचं असेल तर आपण हे रॅपअप करू आणि पुढचं जे सेशन असेल लवकरात लवकर दोन्ही टीचर्सच्या टाइम कन्व्हिनियन्स अनुसार त्यात आम्ही फक्त कॉमन क्वेश्चन्स घेऊ. म्हणजे सगळे क्वेश्चन्स अटेंड होतील आणि जे होणार नाहीत ते आम्ही personally will make sure that you get the answers from the teachers and we will send it over to you. So please, we deeply apologize की आता वेळ संपतेय. पण याचा अर्थ हा नाही की आम्ही प्रश्न सोडून निघतो इकडनं. सगळे प्रश्न नोट डाऊन होतील आणि सगळ्याची उत्तरं दिली जातील. प्लीज आमचा बालक पालक इनिशिएटिव्ह जॉईन करा अपडेटसाठी. आणि नेक्स्ट जे सेशन असेल लवकरात लवकर दोन्ही टीचर्सच्या कन्व्हिनियन्सनी, त्यात आम्ही नक्की मॅक्झिमम प्रश्न घेण्याचा प्रयत्न करू. ते 1.5 तासात फक्त प्रश्न आणि उत्तरं असतील आणि रेफरन्स म्हणून हा डेक असेल. तर मंडळी, टीचर्स, थँक्यू सो मच फॉर युअर टाइम. तुमचा वेळ घेतला पण खूप छान वाटलं. आणि मी म्हटलं तसं आहे, तुम्ही आम्हाला बेंचमार्क बेस्ट प्रॅक्टिसेस सांगितलेत, पण आपण लवकरच भेटू. हा इतका थंडरस रिस्पॉन्स आहे. खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. आणि आपण पुढच्या वेळी मात्र क्वेश्चन आन्सर सेशन वरच फोकस करू आणि तोच डिस्कशनचा टॉपिक असेल. इफ यू गाईज वॉन्ट टू रॅप इट अप लेडीज, प्लीज गो अहेड. वी जस्ट हॅव 1 more minute. थँक्यू. Yes. I think पुढचे slides were just about mental health and benefits of counseling. Just basically because स्कूलमध्ये शाळांमध्ये फ्री सर्व्हिसेस असतात, स्पीचची, ऑक्युपेशनल थेरपिस्ट वगैरेची. तर तसंच एक काउन्सलर पण असतो युजली. So if your child is ever feeling anxious at any grade level, they can go and talk to them. Make sure your child
feels free to go and talk to the counselor. Counselors are there to work with you for the child. काही anxiety cause करणारा problem असेल तर that counselor can come in handy. There is no stigma. There should not be any stigma in going to a counselor and asking for help. त्यामुळे आम्ही हे slide टाकली आणि I think next slides are all book recommendations and Yes, things. there are book recommendations आणि मग things to help your child at home जे आपल्या सगळ्यांनाच माहिती असतं, like read with your child, conversations based on the social topics, आणि again don't ask them the what question. What त्यांना माहिती असतं, त्यांच्याकडे भरपूर नॉलेज आहे, मॅटर त्यांना मिळतं कुठेही. Ask them the how and the why questions. Those are the most reasoning questions. Those have to be asked wherein they are using their reasoning powers to answer those questions. Problem solving, critical thinking comes with those questions. So it's very, very important the way you ask questions to these kids also at home. Yeah. चालेल. तर मंडळी, खूप खूप धन्यवाद सगळ्यांच्या वेळेसाठी आणि फ्रायडे नाईट आमच्याबरोबर स्पेंड केल्याबद्दल. Thank you so much. I hope all the youngsters who are watching with their parents had a lovely time, and even if you have certain questions, we promise you we will complete those in the next session or privately reply to you and your parents as well. Thank you रेखा ताई, थँक यू माधवी ताई, अप्रिशिएट. Thank you so आणि much. खूप खूप धन्यवाद इथे आल्याबद्दल. प्रसाद पानवळकर आणि राहुल देशमुख, धन्यवाद तुमच्या एन्करेजमेंट आणि मोटिवेशन बद्दल. आणि आपण पुन्हा लवकरच भेटू. मंडळी, आम्हाला असाच घोर प्रतिसाद द्या, म्हणजे आम्ही असेच कार्यक्रम आणू. आणि काही लोकांनी लिहिलंय की मराठी ॲज अ फॉरेन लँग्वेज कशी शाळेत वापरता येईल हायस्कूलमध्ये. माझे यजमान प्रसाद पानवळकर यांनी ऑलरेडी आमच्या टेक्सासमध्ये ते केलेलं आहे आणि इतर भाषांसाठी पण. तो एक कम्प्लीट सेपरेट सेशन आम्ही करणार आहोत. पण गुड टू नो दॅट इज ऑन युअर माइंड अँड यू कॅन डेफिनेटली डू. आणि माझा मुलगा स्वतःचा क्रेडिट्स घेऊन आहे मराठीचे आणि मुलगी पण आता करेल लवकरच. पण आम्ही तुम्हाला ती पण प्रोसेस सांगू. अवघड नाहीये अजिबात. पण थँक्यू फॉर स्पेंडिंग युअर टाइम विथ अस. गुड नाईट एव्हरीबडी. शुभरात्री. बाय. थँक्यू. Night. धन्यवाद. धन्यवाद राहुल. धन्यवाद प्रसाद. धन्यवाद. धन्यवाद. आभारी आहे तुमचे रेखाताई, माधवीताई. तुमचे दोघींचे आभार. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल. आणि निवेदिताताई काय घरातल्याच आहेत, त्यांचे काय आभार मानायचे. अजिबात नाही, अजिबात नाही. एक कविता आहे ना आपली नेहमीची, आभाराचे भार कशाला, आता फुलांचे हार कशाला, हृदयामध्ये बांधू या घर, आता या घराला दार कशाला. शाबास. वा वा. सुरेख. फार छान. खूप छान वाटलं. पण धन्यवाद राहुल. राहुल दादा, धन्यवाद तुम्हाला. आणि हे जे झूम मधले क्वेश्चन्स आहेत ते राहुल दादा जर आपण सगळे कॉपी करून डॉक मध्ये टाकले तर टीचरना प्रोव्हाइड करता येईल. हा, म्हणून मी सेशन बंद नाही केलं. पण पालकांना विनंती आहे की त्यांना जर हवं असेल तर त्यांनी लॉग आउट व्हावं. हा, म्हणजे जर प्रश्न असतील ज्यांना कोणाला तर विचारू शकतात ना आता टीचर. काही लोक मिस करतील आणि आता जवळजवळ 50 प्रश्न झालेले आहेत. तर त्यातले कॉमन प्रश्न शोधूया आणि मग सगळ्यांचं शंका निरसन करूया. बरोबर बरोबर. ठीक आहे. मी धन्यवाद म्हणजे पण एवढ्या फ्रायडे नाईटला